विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव विठ्ठल 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 जे साधू जे योगी भगवंताकडं अश्म म्हणजे दगड घेऊन भगवंताकडं आपल्याला एखादी स्त्री प्राप्त व्हावी याचनेने गेले होते. पण भगवंताच्या रूपाचं सामर्थ्य पहा की भगवंताचं रूप पाहिल्यानंतर आता भगवंता आमचा स्वीकार कर ही भगवंताच्या रूपाची ताकद आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मी ते रूप पाहिलं सुख झाले ओ साजनी मला सुख झालं. ज्ञानोबाराय पाहता लोचनी तुम्ही डोळ्यानं पाहिलं ना हो मग त्या साजनीला कशाला सांगताय सुख झालं म्हणून ते डोळ्याला सांगा ना. ज्ञानोबारीने पाहिलं ना ते बुद्धीच्या डोळ्यानं पाहिलंय. कारण पाहता श्रीमुख सुखावले सुख आणि डोळ्याची भूक म्हणजे माझ्या डोळ्यानं त्याच्या भुकेचं सामर्थ्य होत नाही महाराज. म्हणून ज्ञानोबारांनी जे पाहिलं ना ते काय पाहिलं पर चला पाहिलं डोळ्यानी मग सुख झाले व साजनी असं का याचं कारण असं आहे. डोळ्यानं काय पाहिलं आणि जे पाहिलं ते चांगलं आहे की वाईट हे ठरवण्याचं काम जो करत असेल तिचं नाव बुद्धी आहे. म्हणून व्यवहारामध्ये जर सगळ्यात जास्त किंमत कोणाला असेल तर तिला बुद्धी म्हणतात महाराज. कारण ज्याच्याकडे बुद्धी नाही त्याला व्यवहारामध्ये बुद्धू म्हणतात महाराज. ज्याच्याकडे बुद्धी आहे तो सामर्थ्यवान आहे. ज्ञानोबर आहे. बुद्धीचं असं काय सामर्थ्य आहे नेमकी बुद्धी आहे काय ज्ञानोबर आहे त्याचं वर्णन करतात. जे तेज तत्वाचे अधि जे सत्वगुणाचे वृद्धी जे आत्मजीवाची संधी वसवती जे ज्ञानोबर म्हणतात जीव आणि आत्मा याच्यामधलं समीकरण कोण करत असेल जी संधी निर्माण करते तिचं नाव बुद्धी आहे. तेज तत्वापासून निर्माण झालेली बुद्धी महाराज. तेज तत्वापासून महाराज या बुद्धीचं असं काय वैशिष्ट्य आहे आणि ही बुद्धी आहे ना या तत्वमैलापैकी सुखरुखाची उखी विखी बुद्धी करत असे मुखी पाच ही डोळ्याने पाहिलेलं चांगलं का वाईट आहे हाताने तोडलेलं चांगलं की वाईट आहे पायानं चालत केलेलं पाय मार्ग चांगला की वाईट आहे हे ठरवण्याचं काम बुद्धी करत असते महाराज. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात त्या बुद्धीला सांगतात हे बुद्धी जर सुख दुःख पाप पुण्य चोख आणि मैल ऐसे जी निवडी हे निवडण्याचं काम जर तू करत असेल ना मग हे बुद्धी मी जे पाहिलं तेच सुख आहे म्हणून सुख झाले ओ सजनी. इथं ज्ञानोबराय बुद्धीला सांगतात विचारत नाही. आपण बुद्धीला विचारतो का ग मी पाहिलं ते चांगलं आहे का. आपण बुद्धीला विचारतो हे खाऊ का. ज्ञानोबराय म्हणतात मी विचारलं नाही मी माझ्या बुद्धीला सांगतोय सुख झाले ओ सजनी. आता बुद्धीचा सुद्धा प्रकार आहे. कारण भगवंताची आवड असणारी बुद्धी फार दुर्लभ आहे. ज्ञानोबराय म्हणतात ऐसी दुर्लभची सद्बुद्धी जे परमात्म्याची आवडी ती दुर्लभ आहे. ज्ञानोबर त्याचं वर्णन करतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे आणि एका केशवराजे सकल सिद्धी हे बुद्धीचं सामर्थ्य महाराज. ज्ञानोबर त्याचं वर्णन करतात तैसी दीपकलिका 10 कोटी परिभूते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थेकोटी म्हणू नये. बुद्धी दिसायला आणि बुवा पण या बुद्धीचं सामर्थ्य म्हणजे दिवसा सूर्य असल्यावर पंथीची किंमत कळत नाही पण अंधारात जिचा प्रकाश दिसतो तिचं नाव बुद्धी आहे. विठाला विठ्ठल 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 काय समीकरण ज्ञानोबरायचं पहा ना. अंधारात जी मार्ग काढते आणि मार्ग काढण्यासाठी जिचा सर्वोत्तम उपाय होतो तिचाच नाव बुद्धी आहे. अज्ञान रूपी अंधकार जिच्या जोरावर मात देता येते तिचं नाव बुद्धी आहे. मग ज्ञानोबराय तुमची बुद्धी चांगलीच आहे ना तुम्ही तुमच्या बुद्धीला कसं सांगता सुख झाले व साजनी. ज्ञानोबराय म्हणतात असं नाही बरं असं नाही असं नाही. कधी कधी ज्ञानाच्या बुद्धीला सुद्धा कलंक लावू शकतो महाराज. अथ केन प्रयुक्तो यम पापम चरिती पुरुष छन्न पिवार्ष्णेय बलादिव नियोजित. ज्ञानोबराय त्यावर वर्णन करतात तरी देवा ऐसे कैसे जे ज्ञानी येते स्मृती भ्रंशे मार्ग सांडून आणणारेसे चालती देखो. अरे 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 जे स्वतःला ज्ञानी समजतात ना कधी कधी त्यांच्याही बुद्धीचा कायापालट होऊ शकतो. आणि असं नसतं तर मला सांगणार रावणाची बुद्धी कायापालट झाली असती का.
लक्षात ठेवा महाराज, एक गंमत सांगू, बुद्धी कायापालट करण्याचं काम कोण करत असेल तर त्याचं नाव अहंकार आहे. ऐका, ज्ञानाला अहंकार दूर जात नाही आणि अज्ञानाच्या जवळ अहंकार येत नाही. कारण ज्ञानाला मान आहे आणि अज्ञानाला कोणी देत नाही. आणि जिथं मान आहे तिथं अहंकार आल्याशिवाय राहत नाही. आणि तो अहंकार एवढा घातक आहे तो तुमच्या बुद्धीची कधी कायापालट करेल हे सांगता येत नाही. म्हणून ज्ञानोबराय बजावून सांगतात, हे साजणी, ही साजणी म्हणजे बुद्धी. काय झालं? सुख झाले ओ साजणी, पण कशामुळं? रूप पाहता लोचनी. का हो, तुम्ही जे सुख म्हणताय असं काही बाहेर कुठं भेटत नाही का? 200 रुपये पाव, 300 रुपये किलो असं काहीतरी असेल ना. महाराज, हे सुख फार दुर्लभ आहे. कारण जो देखे से दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. तर कोण सुख आहे महाराज? सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढी. कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार महाराज इथं सुख नाही हो. का नाही? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोनी, पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ. मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मल. कवणामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्माण. धर्मदा गोच दैवाचा जेव्हा पर उपकारे, आंधळ्या दृष्टी देतो, ज्याचे नाव मी उच्चारे, नाम मी उच्चारी. ज्ञानोबराय म्हणतात, संसार दुःख मूल चहूकडे इंगल. इथं दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठी. इथं सुख नाहीच हो, सुख नाहीच. क्लेशोधिकतरस्तेषा मग व्यक्तासक्त चेतसा, अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भीर वाप्यते. इथं सुख आहे महाराज? नाही नाही. इथं सुख म्हणजे कसं? सुख म्हणजे कसं? एवढे आमचे टाळकरी महाराज मंडळी आहेत. तुम्हाला कोणाला विंचू जाऊ लागा? विंचू किती गार वाटतो. मनुष्य लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाचे श्रवणी, का सुख निंद्रा अंतरुणी इंगलाच्या. इथं सुख म्हणजे इंगलाच्या गादीवर झोपण्यासारखं आहे. इथं सुख नाहीच. सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढे. इथं सुख म्हणजे काय? किंमहुणाला हे जीवात्म्याची सोय, तेथे जे होय तया नाम सुख. जिथं आत्मा आणि जीव याचं एकत्रीकरण होतं त्या समीकरणाला ज्ञानोबराय सुख म्हणतात. त्याला किंबहुना ते सुख गा किरीटी, दावी येल तुझं दिठी, जी आत्मया जीवाची संधी वसवतीची. जिथं आत्मा आणि जीव याची संधी होते ना, त्या 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 क्रमाला ज्ञानोबराय सुख म्हणतात. आणि आयसीची अवस्था न जोडे पारता जे जे घडे सर्व होता ते दुःखची जाणे. याच्या व्यतिरिक्त जे घडतं ते सगळं दुःख आहे. ज्ञानोबराय म्हणतात की फिटला संदेह निमाले दुजे. पण ज्ञानोबराय म्हणतात माझ्यातला आता संदेह गेला. म्हणजे काय झालं? सुख झाले वो साजनी. सुख झालं ग, सुख झालं साजनी. मग का ज्ञानोबराय, ही साजनी म्हणजे कोण हो? तुम्ही ज्या बुद्धीला साजनी म्हणताय ती नेमकी साजनी आहे का? साजनी ती पुलिंगी, स्त्रीलिंगी का नपुसकलिंगी हे तुम्ही कसं ठरवलं? आता याला उत्तर पहा. तो बुद्धी का ती बुद्धी, ते बुद्धी का ती बुद्धी. ती हे स्त्रीवाचक स्त्रीलिंगवाचक सर्वनाम आहे. असं असताना ती बुद्धी लागला का नाही? चला व्याकरणा दृष्टीने पाहिलं. पण भगवंतानं 10व्या अध्यायामध्ये 75 विभूत्या सांगितल्या आणि त्यामध्ये 7 विभूत्या या स्त्रीगणाच्या सांगितल्या. त्या 7 विभूत्यापैकी एक विभूती कोणती असेल? पैस्वहिता अनुजायिनी मेधा ते गामी जणी. ज्ञानोबराय म्हणतात बुद्धी म्हणजे माझी विभूती आहे. आता स्त्रीगणापैकी माझ्या 7 विभूती आणि के पुढे कवतिके सांगी जातील. ज्ञानोबराय वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात
ज्या सर्व विभूत्या कोणी 7 विभूत्या सांगितल्या त्यामधली एक विभूती तिचं नाव बुद्धी आहे. भगवंतानं जर स्त्रीगणाची विभूती सांगत असताना पहिलं नाव बुद्धी सांगितलं, भगवंताने जिला स्त्रीगणात वर्णन केलंय, मग तिला आपण पुलिंगी म्हणायचं कारणच काय? म्हणून ज्ञानोबा आहे जर बुद्धी स्त्रीलिंगी आहे मग तिला सखा म्हणून चालणार नाही, म्हणून ज्ञानोबाने शब्द वापरला सुख झाले वो साजनी, सुख झाले. मग त्या बुद्धीने विचारलं, ज्ञानोबा आहे तुम्ही ज्याला पाहिलं त्याचा काय पुरावा, ते दिसतंय कसं, तुम्ही ते पाहिलं पण ते मी कसं ओळखावं? मग ती ओळख ज्ञानोबा आहे अभंगाचं दुसरं चरण सांगा. तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा. ज्ञानोबा आहे त्या बुद्धीला सांगतात मी ज्याला पाहिलं ना आणि ज्याला पाहिल्यानंतर मला सुख झालं ना तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल आहे. मी तर 2 शब्द आहेत, तो हा. आता तो आणि हा तसं हे सर्वनाम आहे पण इथं कालवाचक स्वरूपाने ते वापरलेले आहे. काय काळ दाखवलाय? तो हा शब्द भूतकाळवाचक आहे आणि हा वर्तमान कालवाचक आहे. ज्ञानोबा आहे तुम्ही पाहिलेला तो भूतकाळातला आहे का वर्तमान काळातला आहे? ज्ञानोबा आहे म्हणतात मी ज्याला भूतकाळात पाहिलं तोच हा विठ्ठल. ज्याला भूतकाळात पाहिलं ना तो हा. मग तुम्ही भूतकाळात कसं पाहिलं? तुम्ही भूतकाळात होतात काय? ज्ञानोबा राय म्हणतात आम्ही ज्या ज्या अवतारामध्ये हा भगवंत आलाय ना त्या आता अवतारामध्ये आम्ही त्याच्या बरोबर आहोत म्हणून तो हा विठ्ठल बरोबर. मग तो आधी होता काय? ज्ञानोबा म्हणतात ठाईचा काळा अनादि बहु काळा म्हणून वेदा चाला लावी गेला. हा किती काळापासून महाराज, किती काळापासून महाराज? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठी नगरी. हा तेव्हापासूनचा आहे म्हणे. ज्ञानोबा म्हणतात चौयुगातला तो, मागच्या 3 युगातला तो आणि आता कलियुगातला हा. म्हणजे कुठला? मागच्या 3 युगामध्ये जो राम होता, जो कृष्ण होता, जो परशुराम होता, तोच कलियुगातला विठ्ठल बरवा, तोच हा. इथं 2 काळाचा समन्वय. बरं, भूतकाळात घडलेली घटना किंवा भूतकाळात भेटलेली एखादी घटना वस्तू वर्तमान काळात जर पुन्हा जिवंत झाली किंवा पुन्हा दर्शन झालं तर दोन्ही काळाचा समन्वय साधण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे तो हा, तो हा विठ्ठल, तोच हा विठ्ठल. बरं, कोणता विठ्ठल? कोणता विठ्ठल? ज्ञानोबा त्याला पुन्हा वर्णन केलं. जो गोकुळी उणी झाला, जो गोकुळातून आला ना तो, आणि विटेवर उभा असणारा हा, तो हा विठ्ठल बरोबर. विठ्ठल शब्दाचा अर्थ असा आहे विना नानेन ठाण शून्यान लाती गृहाती इति विठ्ठल. याचा अर्थ असा होतो
अज्ञानी जीव ज्या देवाकडे गेल्यानंतर देव ज्याचा धिक्कार न करता अंगीकार करतो, विनाज्ञानी न ठाण, ज्याच्याकडे ज्ञान नाही असा जीव जो सुद्धा ज्या भगवंताकडे गेल्यानंतर भगवंत ज्याचा धिक्कार करत नाही त्याचं नाव विठ्ठल आहे. विठ्ठल हा बरोबर आहे. बरं बरोबर आहे. नाहीतर बाकीचे देव बऱ्या बऱ्या प्रकारचे आहेत. आता भगवान कृष्ण परमात्मा त्रिभंगा देवडा इथं जो वर्णन आहे, भगवान प्रभू रामचंद्र काही पावलं मागं किंचित मागं पुढे पहा तुम्ही, किंचित मागं पुढे, परंतु हा विटेवरचा मालक, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर, विटेवर ज्याची पाऊले समाने पाठ समाने महाराज समाने. का बरवा माहितीये, जेव्हा तुमच्या सगळ्या वाटा संपतात तेव्हा ज्याची वाट तुम्हाला अत्यंत जवळची वाटते ती ही पंढरपूरची वाट आहे. म्हणून महाराज त्याच्याकडे जा. जंबूया दीपा माझे एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझे एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. काय वर्णन आहे. जंबो या द्वीपा माझी एको पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन माया, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. तो कोणाचा आहे मग? हा फार गोड वर्णन आहे. आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म तो नाही ना महाराज. असं महाराज ऐका, तो बरवा का माहितीये, ज्याचं कोण नाही त्याचा तो आहे म्हणून विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. ज्ञानोबाने त्याचं वर्णन केलं. माधव म्हणजे धवल कांती असणारा, मा म्हणजे लक्ष्मीचा पती, तो हा विठ्ठल आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग महाराज तुम्हाला तो आवडला कशामुळं? नाही असं काय होतं तुमच्याकडं परात्पर असणारा, दुर्लभात दुर्लभ असणारा, तर्काला सुद्धा ज्याचा तर्क करता येत नाही, तो तुम्हाला पाहता आला. याला कारण काय? ज्ञानोबा त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. बहुत सुकृतांची जोडी, वा वा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी. वा महाराज, बहुत सुकृतांची जोडी. का त्याचं रूप पाहता आलं याचं वर्णन आहे. म्हणून विठ्ठली आवडी.
बहुत सुकृतांची जोडी. म्हणजे एकापेक्षा अनेक जेव्हा शब्द येतात किंवा एकापेक्षा अनेक जेव्हा संख्या येते तेव्हा बहुत शब्द वापरला जातो. बहुत सुकृतांची जोडी. ज्ञानोबा म्हणतात मला त्याची रूपाची आवड लागण्यासाठी किंबहुना त्याचं रूप मला प्राप्त होण्यासाठी जर काय कशाचं हे फळ असेल तर ते बहुत सुकृताचं फळ आहे. सुकृत काय सुकृत आहे? सुकृत या शब्दाचा अर्थ आहे सुकृत म्हणजे चांगलं कर्म. कृत म्हणजे कर्म, चांगलं कर्म. आणि बहुत, एक दोन कर्म चांगलं असून चालत नाही, बहुत असावं लागतं. बहुत बहुत. मी फार गोड उत्तर देत असतो. भगवंताचं नाम मुखात यायला सुद्धा जयाच्या वाचे पुढे भोजे नावनाचं तसे माझे हे जन्म सहस्त्री ओळखीची एक वेळ यावया. ज्याचं नाव मुखामध्ये येण्यासाठी 1000 जन्माचं पुण्य असावं लागतं, त्याची आवड निर्माण व्हायला का 1-2 वर्षाचं पुण्य लागतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात बहुत सुकृतांची. ज्ञानोबा तर म्हटले ना माझी या सत्यवादाची ही तो वाचा केली बहुत कल्प. सोपं नाही महाराज. बहुत बहुत जन्माचं सुकृत असावं लागतं. बहुत बहुत, 1-2 जन्माचं नाही, बहुत. भगवंताचं नाव मुखात मध्ये यायला ना तरी एखादे नाव तेची शैव का वैष्णव वाचेसी वाघ भव तरी तप जाणावे. फार उत्तर याचं गोड आहे. अनंत जन्मीचे तप एक नाम आणि सर्व मार्ग सुगम हरिपाठ. ज्याचं नाव मुखात यायला अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, मग त्याच्या रूपाची आवड लागायला का 1-2 वर्षाचं लागेल. या ठिकाणी तुमचं सुकृत म्हणजे कर्म असावं लागतं, तुम्हाला ते पुण्य असावं लागतं. मग काय हो महाराज, सुकृत नसेल तर भगवंताची आवड लागणार नाही. याचं गोड उत्तर आहे. आपल्याला माहिती आहे कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण. काय ताकद होती पहा. महाराज एक फार मोठा डाकू त्या काळातला होऊन गेला. त्याचं नाव आहे वाल्या कोळी. महापातकी महाराज, महापातकी. किती काय पातक केलं होतं ना. म्हणे तो जंगलातला टोल नाका होता, त्याचा टोल नाका. त्या जंगलातून जर कोणी वाट सुरू निघाला ना आणि त्याने जर या वाल्या कोल्याला जर टोल दिला नाही, म्हणजे त्याचा मोबदला त्याला पाहिजे ते दिलं नाही, तर हा गाडी पुढे जाऊन देत नव्हता. मग काय करायचं, गाडी घ्यायचं. गाडी नाही, गाडीवाल्यालाच घ्यायचा. म्हणजे त्याची हत्या करायचं महाराज, हत्या करायचं. अशी किती माणसं मारली महाराज, गणितच नाही. 7 रांजण माणसं मारून फेकली होती असं वर्णन आहे. आता त्या रांजणामध्ये त्याने माणसाचं एक अंगुष्ठा टाकायचं महाराज. त्यामुळे सुद्धा कारण आहे कलियुगामध्ये माणसाचं शरीर हे अंगुष्ट्यासारखेच राहणार हे त्या काळातलं भाकीत आहे. अंगुष्ठा टाकायचं महाराज. अशी 7 रांजण माणसं मारून फेकली. आणि महाराज एक दिवशी त्याच्या पूर्व पुण्य संचयीनं वाल्या कोल्याच्या भेटीला श्री नारद मुनींचा योग आला. जात असताना नारायण 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 भजन करत असताना कोण आलं म्हणून वाट सुरू पाहण्यासाठी वाल्या कोली आला. कोण रे बाबा म्हटलं या जीवाला नारद म्हणतात. कुठं झाला म्हणे मी जाण्यासाठी येतच नाही, मी जिथं जातो तिथं जातो. कुठं झालाय माहित नाही. बर कुठं चालला माहित नाही ना, मग तुझ्याकडे जे ते मला दे. काय पाहिजे म्हटलं बघ बहा माझ्याकडं ह्या माळा आहेत, ह्या चिपळ्या आहेत आणि हा विना आहे. तो वाल्या कोळी म्हटलं तुझ्या चिपळ्या आणि तुझा विना आणि तुझ्या माळा घेतल्या तरी म्हणजे एक भाकर व्हायची नाही. काय करू घेऊन दे म्हणे. दुसरं काय असेल ते दे, नाही तर मुकाट्यानं देतोस का नाही, तर तुला मारावं लागेल. म्हटलं मला मारून काय भेटणार आहे बाबा. नाही माझी पॉलिसी काढलेली, माझं काहीच नाही, काय भेटणार आहे तुला. म्हटलं गपचूक देतोस का निमूटपणे दे. वाल्या कोल्याचा हा अट्टहास पाहून नारदजीने विचारलं ही एवढं करतोय कोणासाठी. म्हटलं माझ्या परिवारासाठी. म्हटलं अरे बाबा तुझ्या या पापामध्ये तुझा परिवार वाटेकरी होईल का एकदा विचारून तो बघ. नारदजी म्हटले एकदा विचारून तर बघ. वाल्या कोली म्हटलं भाता हुशार दिसतो रे, मला घरी वाढून तो पळून गेला म्हणजे. म्हटलं मी कशाला पळून जातोय, झाडाला बाजून ठेवलं महाराज. घरी जाऊन विचारलं माझ्या पापात वाटेकरी आहात का. नाही म्हटलं आम्ही तुमच्या पापात वाटेकरी नाही. असं म्हटल्यानंतर पश्चाताप झाला. आणि पश्चाताप झाल्यानंतर साष्टांग हे करी दंडवत. दंडवत केला महाराज, दंडवत. संतांचं सहज बोलणं असतं मला, सहज बोलणे येतो परेश करुणी जायास शिकविती. नारदजींना वाल्याकोळी शरण आला आणि म्हटलं महाराज तुम्हाला शरण आलोय, मला काहीतरी उपदेश करा.
मी या जीवदेशातून मुक्त होण्यासाठी मला उपदेश करा. असं म्हटल्यानंतर नारदजीने उपदेश केला, म्हणे राम राम म्हण. राम राम म्हणायला लावलं. पण महाराज कोल्याचं पाप एवढं होतं. बहुत सुकृतांची जोडी सांगतोय हा. कोल्याजवळ बहुत सुकृत नव्हतं. नारदजी समोर उभे असताना भक्तिसूत्राचे गमक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नारद स्तुती तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरेण परम व्याकुलतिथी इति नारद स्तोत्र. भक्तिसूत्राचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नारद. नारद समोर असताना सुद्धा वाल्य कुलाचं बहुत सुकृत नव्हतं, म्हणून नारदाच्या मुखात राम आलं नाही. उफराट्या नामे वाल्या कुली तरला, राम नाही मरा म्हटला. कारण काय? बहुत सुकृतांची जोडी. बहुत सुकृत नव्हतं ना. ज्ञानोबा म्हणतात माझ्या ठिकाणी असणारे बहुत सुकृतांची जोडी. बहुत सुकृतांची जोडी. आणि त्याचा परिणाम म्हणून विठ्ठली आवडी. हे सुकृत पाहिजे बरं. कारण एकदा भगवंत प्राप्त झाल्यानंतर त्याची आवड नित्यंत राहणं हे सुद्धा गरजेचं आहे. नाहीतरी निधान जोडावया भाग्य घडे धनंजया आणि घडे ते भोगावया विपाये होई. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. भाग्य भाग्य म्हणजे काय? एखादी वस्तू प्राप्त होणे म्हणजे भाग्य नाही, तर प्राप्त झालेली वस्तू निरंतर टिकवणे याचं नाव भाग्य आहे. याला उदाहरण ज्ञानोबा देतात. नुहर्ष स्वर्गाधिपती झाला परी रहाटे भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनसी काही. तो नुहर्ष राजा स्वर्गाधिपती झाला ना, स्वर्गाचा अधिपती झाला ना. महाराज टिकवता आलं का हो? कुठं स्वर्गाचा अधिपती आणि कुठं नागपती. भुजंगत्व पावला निनसी काही. ऐका महाराज ज्ञानोबा म्हणतात हा उदाहरण माझ्या लक्षात आहे. म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृतांची जोडी. भगवंताची आवड हे सुद्धा काही सामान्य नाही आणि कोणालाही भगवंताची आवड लागत नाही. एक वाक्य म्हणू, ज्याला भगवंत आवडतात भगवंत त्यालाच आपली आवड देत असतो. कोणालाही नाही, कोणाला नाही. करोडो लोक भारतात आहेत पण लाखोच लोक त्या पंढरपूरला येतात ना. कोणाच्याही नशिबात हे भाग्य नसतं महाराज. भगवंताची आवड कोणालाही नाही होत महाराज, कोणाला नाही. लोक धनपुत्रदारा गुंतसी पामर, आपण त्याच्यात गुंतलो, आपल्याला त्याची आवड आहे. पण भगवंताची आवड नाही, कारण ती आवड दुर्लभ आहे. आणि ते दुर्लभ यासाठी आहे कारण त्यासाठी बहुत सुकृत असावं लागतं. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आवड असावी लागते बरं, असावी लागते. महाराज ही आवड निर्माण करण्यासाठी, तुम्हाला त्याची आवड निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे सुकृत पाहिजे. आणि ते सुकृत म्हणजे काय? तुम्ही त्याचा केलेला अट्टहास, तुम्ही त्याचं केलेलं भजन. एक वेळ सगळ्यांना प्रेमानं त्या भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, 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 जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. महाराज बहुत सुकृतांची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत असावं लागतं बरं. ऐका फार गोड वाक्य आहे. भगवंताचं नाम आणि भगवंताचं स्वरूप एवढं फुकट नाही ते कुठेही बसल्या प्राप्त व्हावं. ते एवढं स्वस्तही नाही का तुम्हाला कुठेही बसल्या ते सान्निध्यात प्राप्त व्हावं. त्यासाठी तुमचा अट्टहास असावा लागतो, त्यासाठी तुमचे प्रयत्न असावे लागतात. ती आवड निर्माण होण्यासाठी तुमच्या मनामध्ये उत्कंठ असावी लागते, ती तीव्र इच्छा असावी लागते. ज्ञानोबा आहे तुमची ती आवड झाली का? ज्ञानोबा आहे म्हणतात ना, माझी या जीवीची आवडी पंढरपुरा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. ही आवड महत्वाची आहे. ज्ञानोबारायची आवडच ती होती म्हणून ती प्राप्त झाल्यानंतर सुख झाले ओ साजनी.
आवडीची वस्तू भेटल्यावर माणसाला सुख होतं बरं. नाही तर आपली आवड वेगळी आणि आपल्याला भेटली वेगळी तर काय उपयोग आहे. आपली आवड सांगू तुम्हाला. अनादी संसार मालेच्या ठाई ठसावले चित्ताची ठाई आणि वारंवार देह भोगितो. अनादी संसार मालेच्या ठाई विषय सविता पाही आणि ठसावले चित्ताची ठाई वारंवार देह भोगितो. आमची आवड आम्ही संसार केला महाराज. पण ज्ञानोबराय म्हणतात तो संसार जर सुफल करायचा असेल, आजी संसार सुफल झाला गे माये आणि देखी येले पाय. म्हणून महाराज बहुत सुकृतांची ज्ञानोबरायांची आवड आहे होती. आवड आहे. मग ज्ञानोबराय तुम्हाला त्या गोष्टीची आवड का? याला कारण आहे. ज्ञानोबराय म्हणतात खरं तर आम्ही कोण आहे माहितीये? आम्ही इथं आलोय ना कागा सासुरवासी मज केले भगवंता आणि आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही. आम्ही सासुरवास भोगायला आलो बरं. तुमचं माहेर कुठलं? ज्ञानोबराय म्हणतात माझं माहेर म्हणजे आपण म्हणतो ना जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुलिया भेटे ना माहेरा आपुलिया भेटे ना माहेरा आपुलिया जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुलिया भेटे ना माहेरा आपुलिया भेटे ना माहेरा आपुलिया जाईन गे माये तया पंढरपुरा 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 भेटेना माहेरा आपुलिया भेटेना माहेरा आपुलिया भेटेना माहेरा आपुलिया. ज्ञानोबराय का तुम्हाला त्याची एवढी आवड आहे? कारण ज्ञानोबराय म्हणतात ते माझं माहेर आहे. आपल्या सगळ्यांचंच माहेर ते महाराज. माझे माहेर आहे भिवरेच्या. एवढंच नाही का माहेर? कारण आपण त्याचे होत ना. ममय वांश जीवलोके जीवभूत सनातन मनश्रेष्ठानिंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती तैसे भूत जात सर्व माझीची किर अवयव परी माया योगे जीवदशे झाले माझीच असती परी माते नव्हे निणती जैसे जलीची परी न बुजविती मुक्ता फले. आपण सगळे त्याचेच होतो. आपण सगळे त्याचे आहोत. पण आपल्याला त्याचा एवढा विसर पडला. आपल्या घरी देव आला तरी देव न लगे देव न लगे. काय गंमत आहे पहा ना. सांगावं लागलं पंढरीसी जा रे तरी सुद्धा आम्ही जात नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात ते आमचं माहेर आहे. जाई न गे माये तया पंढरपुरा. माहेर म्हणजे काय हो? तुमचा आणि त्या माहेराचा संबंध काय? त्याचा संबंध ज्ञानोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणसंदर्भ. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर
विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा विठ्ठल बरवा ज्ञानोबाराय म्हणतात का वडी, कारण ते आमचं माहेर आहे. मग तुमचं आणि माहेर असण्याचा संबंध काय? ज्ञानोबार त्याचं उत्तर देतात, सर्व सुखाचे आगर. माझं जे माहेर आहे ना ते सर्व सुखाचं आगर आहे. आगर म्हणजे केंद्र, आगर आहे. पण तुमचा आणि त्या माहेराचा संबंध काय? बाप, माझा बाप आहे. अजून काय? रखुमादेवीवर, तो रखुमादेवीचा वर आहे. का हो? तो सर्व सुख त्याच्याकडे आहे का? आमोप जोडीला सुखाची या राशी, त्याच्याकडे सुखाला कमीच काय महाराज? तो सर्व सुख त्याच्याकडे, सर्व सुखाचे अगर म्हणे नरहारी. पण ते सुख आपल्याला वाटलं तर बरं, नाही तर आपलं सुख त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटतच नसेल तर त्याच्याकडे किती वेळा गेला म्हणजे सुख भेटणार आहे? आपल्याला सांगायला पाहिजे, तो का म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. असं केल्यानंतर मग आपल्याला समजेल सर्व सुखाचे आगर, तो सगळ्या सुखाचा आगर आहे. मग तुमचा आणि त्याचा संबंध काय? ज्ञानोबाराय म्हटले, बाप, माझा बाप आहे. तुझा बाप आहे? हो. पुरावा, पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. या संपूर्ण जगाचा पिता आहे महाराज. या कारणे मी पिता महत ब्रह्म माता अपत्य पंडू सुता जगडंबरू. जयाच्या अंगे संगी य प्रकृती सर्व अष्टांगे जन्म पावती जगे तो पिता मिगा. ज्याच्यामुळे हे जग निर्माण झालं तो मी आहे, म्हणून मी या जगाचा पिता आहे. पिताहमस्य जगतो, म्हणून ज्ञानोबाराय म्हटलं तो आपला बाप आहे. तो आपला बाप आहे महाराज, बाप आहे. आणि का बाप म्हटला याचंही ज्ञानोबाराय वर्णन करतात. काही ज्ञानोबारांची शब्द आहे. पण ज्ञानोबाराय म्हटले, आम्ही अनाथ होतो, संपूर्ण आनंदीकरण आम्हाला वालीत टाकलं. इंद्रायणीचं पाणी सुद्धा आमच्यासाठी नव्हतं महाराज. पण त्यावेळेस जर आमचा कोण बाप असेल, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ बाप रखुमा देवीवर. ज्ञानोबाराय, तुम्ही भेदभाव केला. भगवंताच्या 16,108 पत्नी आहेत, पण त्यातली तुम्ही रखुमा देवीवरच का म्हटले? याला कारण आहे. जेवढं समीपता भगवंताची रुक्मिणी मातेसोबत आहे तेवढी कोणाचीच नाही. याला फार गोड पुरावा आहे. सत्यभामेनं भगवंताला नारदाला दान देऊन टाकला होता मरे, आणि नारदाला दान केल्यानंतर आता भगवंताला घेऊन चला नारद, चला देवा आजपासून तुम्ही माझे, असं म्हटल्यानंतर सगळ्या पत्न्या 16,107 रागावल्या ना. 16,107 रुक्मिणी माता नाही बरं, आम्हाला न विचारता देवाला दिलं कसं? असं म्हटल्यानंतर सत्यमामा थोडी घाबरली, आणि देव गेल्यानंतर आपलं होईल कसं? मग मात्र सत्यमामा म्हटली, देवा तुम्ही जाऊ नका. देव म्हटला, तूनीच दिले, आता मी कसं राहू? नारद म्हटले, बघा बाबा, याच्या वजना योग्यतेची वस्तू मला द्या, मग मी तुमचा देव तुम्हाला ठेवेल. मला काय करायचे म्हणे, याच्या वजना एवढी वस्तू मला द्या. मग तुला करायची ठरवली. भगवंताची तुला केली महाराज. सगळ्या पत्न्यांनी सगळं आणलं, सगळ्या द्वारकावासिनीनं सगळं आणलं, पण भगवंताचं पारडं काही उचललं गेलं नाही, सगळं टाकलं. पण महाराज ही बातमी फक्त रुक्मिणी मातेला समजली का देवाची तुला केली आहे, आणि देवाची तुला झाली नाही तर देव नारदजी घेऊन जातील. असं समजल्यानंतर रुक्मिणी माईसाहेब निघाल्या. जात असताना फक्त एक तुळशी पत्र घेतलं, ते तुळशी पत्र नेलं, बाकी सगळं बाजूला केलं आणि त्या पारड्यामध्ये टाकलं. तुळशी पत्र टाकल्यानंतर भगवंताचं पारडं वर गेलं आणि तुळशी पत्राचं पारडं खाली आलं. भगवंताला कशात मोजता येतं हे जिला कळतं ती जण पत्नी आहे. आणि म्हणून बाप रखमा देवीवर तुळशीनंच भगवंताची माफ करता येतं. कारण का? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तुळशी हर गळा कासे पितांबर. आपल्या पतीला काय आवडतं हे जिला पतीला सांगायचे आधी कळतं तिचं नाव पत्नी. म्हणून ज्ञानोबाने तो संदर्भ लक्षात घेऊन या ठिकाणी उदाहरण दिलं, बाप रखमा देवीवर. तो बाप रखमा देवीवर म्हणजे कोण? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो या भगवंताचं रूप आहे महाराज, ते या भगवंताचं रूप आहे. अतिशय सुंदर भगवंताचं रूप आहे, अतिशय सुंदर. आणि एक सांगू, कधीतरी त्या भगवंताचं स्वरूप लक्षात घेत जा. कधीतरी भगवंताची वारी करा, शक्य होईल तेवढं भगवंताची वारी करा, धर्माचं जागरण करा. आणि एक लक्षात ठेवा, संतती ही सुसंस्कृत असली पाहिजे, श्रीमंत असून चालत नाही. कारण श्रीमंत असून दुर्योधनासारखी जर संतती असेल तर ती बापासाठी काहीच ठेवत नाही. या उलट संतती असावी कोणासारखी, तर ती पांडवांसारखी असावी महाराज, पांडवांसारखी असावी. म्हणून आपल्या मुलांना सुसंस्कारित करा
ते सुसंस्कारित करण्याचं कारण काय असेल ते हे कीर्तन आहे. आणि कीर्तनामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात इथं तरुणांची गरज आहे. माझ्या पाठीमागं भगवंताचं ते नयन रूप सुंदर सावळं रूप आहे. त्याला पाहिल्यानंतर कोणाचंही मन मोहित होतं आणि ते मोहित झालेलं मन त्या मनातून मोहित होऊन काय म्हणावं तर आज भगवंताच्या रूपाविषयी म्हणावं. म्हणून आजच्या सेविकात निवडलेला अभंग रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. जय पुरे वेडी वा कुडे उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हे विचारला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की श्री संत नामदेव महाराज श्री संत लालबाबा महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की गुरुदेव दत्त.